मराठी माणसानं बुजरेपणा सोडून व्यापक दृष्टिकोन ठेवावा। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांचा सामनात विशेष लेख। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगलीमध्ये लावलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख। चंद्रहार पाटलांच्या वतीनं ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शहरभर बॅनरबाजी। पूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्राला पाठवला। घटस्फोटानंतर मनोरमा खेडकर, दिलीप खेडकरांचं वागणं संशयास्पद असल्याचं समोर। कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। पूरग्रस्त भागातील 1379 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। नीट यूजी परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर। पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 61 वरून थेट 17 पर्यंत खाली। अग्निपथ योजना लष्करानं हाती घेतलेल्या सुधारणांचं एक उत्तम उदाहरण। योजनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका। भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला सुरुवात। पुरुष हॉकीमध्ये भारत न्यूझीलंड सोबत भिडणार, तर पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी नेमबाज सज्ज। भारतीय महिला क्रिकेट टीमची आशिया कप टी20 स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक। सेमीफायनलमध्ये बांगलादेशवर 10 विकेटसह 8 ओव्हर्स राखत दणदणीत विजय। आदित्य ठाकरे यांच्याकडनं वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। हॅपी बर्थडे टायगर म्हणत उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा। सांगलीच्या कृष्णा काठाला दिलासा। पाणी पातळीतील वाढ मंदावली, तर नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोरही ओसरला। कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती मात्र गंभीर। पंचगंगेची पातळी 47 फुटांवर पोहोचली, तर 24 तासात नदीची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली। वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आंदोलन, तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणे आंदोलन। गांधींच्या पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। विदर्भात फवारणीच्या दरम्यान आतापर्यंत 48 शेतकऱ्यांना विषबाधा, तर अकोला जिल्ह्यात 9 शेतकऱ्यांना विषबाधा। शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं कृषी तज्ज्ञांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर घेतली शरद पवारांची भेट। मराठा आंदोलक आणि पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। कमला हॅरिस यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर। कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार। चंद्रपुरात पावसाची संततधार कायम। इरई धरणाचे 7ही दरवाजे तिसऱ्यांदा उघडले, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावती परिसरामध्ये 27 एकर जागेवर कृषी मालावर प्रक्रिया करून साठवणूक करणारं केंद्र उभारलं जाणार। जेएनपीटी बंदर प्राधिकरणाचा मोठा निर्णय। उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याचं शासनाचं केवळ आश्वासन। कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे उपग्रह प्रणाली अद्यापही कार्यरत नाही। राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुरक्षा रक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने होणार। राज्य शासनाचा कंत्राटी सुरक्षा रक्षकांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय। वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। कारंजा तालुक्यातील 50 ते 60 गावातील शेती पिकांचं नुकसान, तर पूरग्रस्त भागाची आमदार दादाराव केचे यांनी केली पाहणी। यंदा आषाढीच्या निमित्तानं 9 लाख भाविकांचा एसटीनं प्रवास। एसटीच्या तिजोरीत 28,92,00,000ची भर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।